म्हणून तुला काय खायचं काय मटकी मसाला भात कापणी पुरी कोणतं पाहिजे बघ तुला काय आवडतं. आपण माझ्या ताटात बघ मी दही खाणार जरा. नमस्कार मंडळी, सुप्रभात. कशात तुम्ही सगळे मजेत ना? तर तुम्ही बघू शकताय आता गणपती अवघ्या काही दिवसावर आहे, गौरी गणपती. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे गौरी गणपतीसाठी आम्ही जे काही पूर्वतयारी करणार आहोत. पूर्वतयारीमध्ये आपण काय काय करणार आहोत, लाईक टेबल मांडणे किंवा स्टेज मांडणे म्हणू शकतो. त्याचबरोबर वरचं सगळं साचा आपल्याला तयार करायचं आहे मंडपाचा. मग याच्यामध्ये स्वच्छता येणार आहे, त्याच्यामध्ये मोजमाप येणार आहे, स्टेजची मांडणी कसं करणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि थोडंसं हेच खूप क्रिटिकल आहे, म्हणजे मंडपचं मोजमापपासून स्टेज मांडणीपासून ते डेकोरेशन करण्यापर्यंत हे खूप टफ टास्क आहे. त्याच्यामुळे ह्या टास्कमध्ये आहे ना आपल्याला थोडंसं पूर्वतयारी म्हणजे एक मुद्दामूनच आम्ही 10-15 दिवस अगोदरपासूनच स्टार्ट करतो, जेणेकरून लास्ट मोमेंटला काही राहू नये. कारण की लास्ट वेळेस कसं झालं, आम्ही कमानी 2 तयार केले होते, परंतु त्याच्यामध्ये लाईटिंग राहिली होती. मग असं नको व्हायला, कारण की मी आय थिंक 5 दिवस अगोदरच म्हणजे गणपतीच्या 1-2 दिवस अगोदरच आलो होतो, त्याच्यामध्येच सगळं काही केलं होतं. पण जे काही कमानी म्हणा किंवा त्याचे जे पिल्लर्स जे मी बनवले होते ते मी आधीच पुण्यात बनवले होते, तिथं थोडंसं वेळ वाचला. परंतु काही गोष्टी आपण क्राफ्टिंग केल्यानंतर त्याचा जो सेटअप कसं करायचं किंवा कुठे करायचं हे खूप टफ असतो, कारण की त्याच्यामध्ये चुकलं किंवा त्याच्यामध्ये काही काम राहिलं तर मग अवघड होतं. मग ते लास्ट वर्षी तसं झालं. त्याच्यामुळं मग मी ह्यावेळेस काय प्लॅन केलं की आपण एक 10-15 दिवस अगोदरच आपण पूर्ण सेटअपच स्टार्ट करूया. मग बेसिक सेटअप काय, मग त्याच्या बेसिसवरती आपण मोजमाप करून मग आपल्याला जे काही क्राफ्टिंग करायचं ते करूया. त्यामुळं आपल्याला कसं होईल, इझी होऊन जाईल. म्हणजे लास्ट इयर मी कसं केलं, तिकडं होतो आणि इथनं मम्मी पप्पांना सांगायचं थोडंसं मोजमाप करून द्या. मग थोडंसं तिथं डिफरन्स किंवा कम्युनिकेशन गॅप किंवा कॅल्क्युलेशन थोडंसं मिसमॅच झालं होतं. मग त्याच्यामुळं म्हटलं की आपण ज्या वेळेस इथं येऊ 10 म्हणजे 2-3 आठवडे म्हणजे 2 शनिवार रविवार असे लवकर येऊन इथलं सगळं काही पूर्वतयारी करायचं. तर अशा प्रकारे आता मी स्टार्ट केलेलं आहे. हे जो मखर आहे हा मखरसुद्धा मला स्वच्छ करायचं आहे पूर्ण. तर ॲडव्हान्स व्हॅक्यूम क्लीनर आल्यामुळे ना तर त्याच्याने सुद्धा आपल्याला सगळं क्लीन करायचं आहे, कारण की पूर्ण व्यवस्थित क्लीन करता येईल. तर तो पर्पज आहे. जे काही आपण डेकोरेशन करू गणपतीसाठी, गौरी गणपतीसाठी, ते त्यांच्या सेवेसाठी आपण करतो आहे आणि तीच सेवा सगळ्यांना आवडावी हेच आपला हेतू आहे. चॅलेंजिंग टास्क आहे, कारण की आपण जे करतो पूर्वतयारीपासून डेकोरेशनपर्यंत ते सगळ्यांना आवडलं पाहिजे. आणि मोस्ट पूर्वतयारी हे पूर्ण आपलं असतं, पण जे कोणी आपल्याकडे गेस्ट येतात, पाहुणे मंडळी येतात पाहायला, तर त्यांना आपली जी मेहनत आहे, आपण जे केलेलं आहे ते आवडलं पाहिजे. तर तोच आपला टार्गेट आहे. तर चला, असेच आमचे व्हिडिओ फॅमिली व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील, कारण की आपल्या चॅनलचं नाव आहे सागर श्रुतिका फन फॅमिली व्लॉग, ज्याच्यामध्ये तुम्हाला डे टू डे रुटीन, ट्रॅव्हलिंग किंवा जे काही आपल्या फॅमिलीमध्ये नवीन नवीन प्रोग्राम्स असतील तर ह्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. तर तुम्ही आमचे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला, आपल्याला खूप काही काम करायचं आहे आणि गौरी गणपती स्थापनेचे एक 4-5 दिवस अगोदर आपलं पूर्ण रेडी स्टेज असणं खूप गरजेचं आहे. हे माझं ह्यावेळेसचं टार्गेट आहे. तर तुम्हाला आवडल्यास नक्कीच कमेंट करून तुमची प्रतिक्रिया सांगा. तर चला, व्हिडिओ पण कंटिन्यू करूया. गणपती आलेले आहेत, त्याच्यामुळे आता असं सारंगी आणि आजी बघू शकता वस्त्रमाळ तयार करतात. आजी शिकवती कसं वस्त्रमाळ बनवायची सारंगीला. या ठिकाणी भैया सगळं आता वरचं सगळं फोटो वगैरे काढतोय.
आणि हे फोटो वगैरे काढणं खूप गरजेचं आहे, कारण की आपल्याला इथे सगळे पडदे लावायचे, तिथे पडदे लावायचे, वरती छत पण करायचं आहे, इथं सेटअप करायचं आहे. आणि इथे गणपतीचं मकर ठेवलेलं आहे, गौरी गणपती इथे असणार आहे. आता सगळं मोजमाप वगैरे चालू आहे, म्हणजे पूर्वतयारी सगळे चालू आहे. तर अशा प्रकारे आपला प्लॅन आहे डेकोरेशन करायचं. तर बघू शकता. तर अजून ह्याच्यामध्ये खूप काही इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. हे फक्त एक काय म्हणतात ना, एक डिझाईन आहे. अजून ह्याच्यामध्ये काही ना काही वेगळं डिझाईन करायचंच आहे आपल्याला. तर मूर्ती बसते का नाही असं जर डेकोरेशन केल्यानंतर तर त्याचं मी हे मॅपिंग करतोय. मग एकदा समजलं की कसं करायचं आहे तर आपल्याला पुढचे पावलं उचलायला सोपं पडेल. तर हा असा एक प्लॅन आहे. तर याच्यामध्ये अजून खूप काही चेंजेस होणार आहे. हे जस्ट हे मी प्रयत्न करतोय की दिसतं कसं, मूर्ती बसते का नाही, लुकआउट कसं येतं ते बघण्यासाठी. खूप काही काम बाकी आहे. आता मी दुसरं प्लॅन करतोय आणि ते सुद्धा झालं की लगेच तुमच्यासोबत शेअर करतोय. आपल्या झाडाला जे डाळी मालवतं ना छोटंसं, ते वाढणार नाही का, मोठं नाही होणार, एवढंच वाढ आहे का त्याचे. तर मम्मीने ते कापलेले, पूर्ण रेड कलर आहे. सारंगीची पण आहे ना. वाव. खाऊन बघतो म्हणे. तिखट आहे. तिखट असते वय म्हणू. हा माहिती आहे. तर असं मस्त डाळिंब आलं, एकदम रेड, फ्रेश, ऑर्गॅनिक. ही झोका खेळते. आप्पाने मस्त झोका बांधला चिची आणि मनूसाठी, आणि मस्त असं वाराही सुटलाय. तर फायनली आम्ही असं आम्हाला हवं तसं पुठ्ठे घेतलेलं. मग पुठ्ठे आणायला गेलतो, बॉक्सेस आणायला गेलतो. त्यावेळेस म्हटलं मल्लिकार्जुनला जाऊया. हे मल्लिकार्जुनचं मंदिर आहे जिथे मी अभ्यास करायला यायचो. तर या ठिकाणी बघू शकता आम्ही आणलेला आहे कार्डबोर्ड. हुडकून आणलेलं आहे. शेवटी आम्हाला जसं पाहिजे तसं भेटलेलं आहे. तर या ठिकाणी आता श्रुतिका पूजा करते, जी आपण गणपतीसाठी वस्तुस्थिती आणली ती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ठिकाणी आता श्रुतिका हळद कुंकू लावते, पूजा करते. सारंगी म्हणते मी पण पूजा करते, हळद कुंकू लावते. सारंगी पण पूजा करतायत, जे आपण डेकोरेशनसाठी साहित्य आणलं त्यासाठी. थोडंसं आम्हाला शोधावं लागलं, परंतु फायनली भेटलं आपल्याला जसं हवं तसं. आणि सगळ्यात खास म्हणजे ह्याच्यामध्ये मला एकसारखे बॉक्सेस हवे होते, एक साईजचे, किंवा जे आपण टेक्निकली ते MM साईज म्हणतो. ठीक आहे, मी का तसं स्पेसिफिक MMचंच नाही पाहिजे असं विचार केला, परंतु एकसारखे बॉक्स हवे होते. तर ते मी शोधण्यामध्ये खूप वेळ घालवला. म्हणजे तुम्ही बघू शकता हे असे एक साईजचे एक आकारचेच बॉक्सेस. अशा प्रकारे इथं बॉक्स आणलेत. व्यवस्थित करण्याची ताकद दे देवा. तर चला आपण कंटिन्यू करूया व्हिडिओ. आता मी तयारी सुरू करतो. चला मंडळी, आता तुम्ही पाहिलंच आहे आम्ही काय काय आणलं गणपती डेकोरेशनसाठी. तर मी आता स्टार्ट करतो काम, आणि तुम्हाला जसं मी करत जाईल तसं डेट देत राहीन. पण काहीतरी युनिक करायचा मी प्रयत्न करतोय. तर मनू किंवा सारंग मला विचारत होता की त्या बॉक्समध्ये काय काय आहे, तर तुम्हालाही दाखवतो आणि मनूलाही दाखवतो. त्या बॉक्समध्ये आम्ही पहिला हा ग्लू गन आणलेला आहे, त्याच्यानंतर मग हा चिकटपट्टी, आणि हे ग्लू गनसोबत हे स्टिक, त्याचबरोबर हे 2 कटर, आणि त्याचबरोबर हा जो ग्लू बॉन्डचा आहे ना, हा खूप बेस्ट फेविकॉल आहे, आणि हे 2 फेविकॉल. तर एवढं सगळं साहित्य आणलं. त्याचबरोबर इथं डेकोरेशनसाठी कार्डबोर्ड.
तर तुम्हाला हे सगळे साहित्य आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर इतकं साहित्य सध्या तरी आणलेलं आहे, पण अजून इतर साहित्य पण खूप काही आहे, पण ते आता सध्या अजून प्लॅन केलं नाही. आपण बेस तयार करायचं आहे. बेस तयार केल्यानंतर मग पुढचं जे काय असेल ते आपल्याला ऑटोमॅटिक आयडिया येईल काय करायचं काय नाही ते. तर चला आपण प्रयत्न करत राहू आणि तुम्हालाही जसं माझं प्रोग्रेस होईल तसं तुम्हाला मी अपडेट देत जाईल. तर या ठिकाणी हे कार्डबोर्ड आहे आणि इथे सगळे आपलं बेसिक स्टार्ट केलेलं आपण इथे. एक स्टँड होतं, ते स्टँड आता लावलेलं आपण इथं असं ठेवण्यासाठी. तर मंडळी आपला फर्स्ट स्टेप झालेला आहे, ते तुम्हाला आता दाखवतो. म्हणजे डेकोरेशनचं थोडंसं टफ होतं, चॅलेंजिंग पण होतं, तर तरी पण आपलं फर्स्ट स्टेप झालेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता आपण, इथून स्टार्ट आहे ते असं वरपर्यंत जातं. तर हे कशासाठी बनवलं, काय बनवलं हे तुम्हाला नक्कीच पुढे पाहायला भेटेल. तर अशा प्रकारे आपला हा फर्स्ट स्टेप डेकोरेशनचं झालं आहे किंवा फर्स्ट फेज. हा बेस आहे पूर्ण. ह्या बेसवरूनच आपल्याला पुढचं करायचं काय हे आपल्याला कळणार आहे. हे एक साईडचं आपलं तयार झालेलं आहे.